नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर 3 महिन्यांपासून गटारीचे गुडघाभर सांडपाणी साचत असल्याने या परिसरात मोठी दुर्गंधी येत असल्याने नागरिक तसेच व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले। रस्त्यावरील पाण्याची लवकरात लवकर विल्हेवाट न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर रस्त्याचे चौपदरीकरण करताना प्रत्येक गाव व शहरात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी बंदिस्त साईड गटार आहे। मात्र घोडेगाव येथे साईड गटार केली, मात्र बंदिस्त न केल्याने गटारीत केर कचरा माती गेल्याने सदर गटार बंद पडून गटारीतील सांडपाणी महामार्गावर साचत असल्याने हे सांडपाणी बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। घोडेगाव या ठिकाणी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती आपण ही परिस्थिती बघू शकता की अक्षरशः गेल्या 3 महिन्यांपासून या जागेवरती सांडपाणी हे रस्त्यावरती आलेलं आहे। आणि माझ्यासोबत आता या ठिकाणी काही या गावचे ते सरपंच आहेत, काही प्रतिष्ठित आहेत, तर त्यांच्याकडून नेमकं हे कशामुळे होतं आणि का होतं आपण जाणून घेतोय। तर आपण या ठिकाणी बघता ही जी साईड गटार आहे, या रस्त्यालगत एक साईड गटार की जेणेकरून छत्रपती संभाजीनगर ते पुणेपर्यंत प्रत्येक गावाला त्यांनी साईड गटार काढली, बंदिस्त गटार आहेत, परंतु घोडेगाव याच ठिकाणी ती ओपन आहे असा या व्यापाऱ्यांचा जो आरोप आहे। आणि त्यामुळे ही बंदिस्त गटार बंद झाल्याने हे पाणी रस्त्यावर उतरतं असं देखील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत सरपंच आहेत। सरपंच, काय सांगाल, कशामुळे हे पाणी तुंबतं आणि याचं मुख्य कारण काय? घोडेगाव हे राज्य महामार्गावर आहे, नगरपासून 30 किलोमीटरवर आहे। नगरपासून म्हणजे अहिल्यानगरपासून संभाजीनगरपर्यंत ज्या साईड गटार आहेत त्या बंदिस्त आहेत सगळ्या। फक्त घोडेगावलाच अशी बंदिस्त गटार नाही की ओपन गटार येते। ते ओपन गटारीमुळं काय होतं, सगळे लोक कचरा टाकतात, त्या कचरा टाकल्यामुळं पाणी तुंबतं, पाणी तुंबल्यामुळं रोडवर पाणी येतं। त्याच्याकरता ही गटार बंदिस्त व्हावी अशी आम्ही वेळोवेळी मागणी केली, त्यांना पत्रव्यवहार केला आहे की बाबा घोडेगावलाच का बंदिस्त गटार नाही आहे, बाकी ठिकाणी इथून तिथून राज्यमार्गावर सगळं बंदिस्त गटार आहेत। वेळोवेळी त्यांना पाठपुरावा केला आहे, पत्रव्यवहार केला आहे, पण त्या प्रकारची कुठली दखल घेतलेली नाही। ज्यावेळेस ते बंदिस्त गटार करून देतील त्यावेळेस पुढची जबाबदारी आम्ही घेण्यास तयार आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी आहेत शिवसेनेचे उभाटा गटाचे पंकज लंबाते। तुम्ही गेल्या वर्षापासून या रस्त्याच्या जो पाणी साचतं याबाबत तुम्ही वारंवार मागणी केली आहे, याचं उपाययोजना कराव्यात, नेमकं काय तुमची काय मागणी आहे आणि काय म्हणणं आहे? तसं पाहायला गेलं तर अहिल्यानगर श्री छत्रपती संभाजीनगर या रस्त्यावर साधारणतः 20 वर्षापासून हा चौपदरी रस्ता राहिला, तर त्याच्यानंतर साधारणतः अशोका बिल्डकॉनचं जो करार संपला त्यानंतर याच्याकडे खूप दुर्लक्ष झालं। त्याच्या आधी ते मेंटेनन्स करायचे, आम्ही त्यांना म्हटल्यानंतर ते मेंटेनन्स करायचे नालीचं, पण आज 4 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं त्यांनी PWDने या ठिकाणी मेंटेनन्स केलेलं नाही। आणि जे नालीचा प्रॉब्लेम सांगतात ते का बाबा इथं पण तुमच्या पावसाच्या पाण्याचीच इथून उतारा असल्यामुळं पावसाचं पाणीच निघत नाही, त्याच्यामुळे पाणी तुंबतं आहे। आणि ते दुसरे कारणं सांगतात, त्या कारणाचा याचा कुठलाही संबंध नाही। जर तुम्ही पावसाचं पाणी योग्य रीतीनं या हायवेवरील काढलं तर इथल्या व्यापाऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही, हे आम्ही सांगू शकतो। 2 वर्ष झाले आम्ही पाठपुरावा करतोय, पण त्यांना अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची जाग येत नाही। जर इथं या ठिकाणी जर मनुष्यहानी झाली तर त्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आंदोलन करू, एवढं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। सोबत आहेत अशोक येळवंडे, कांदा असोसिएशन व्यापारी संघाचे ते अध्यक्ष आहेत। नाना, काय सांगाल की आता गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे, तुमची काय मागणी असेल? संभाजीनगर आणि अहिल्यानगर या प्रमुख रस्त्यावर घोडेगाव हे मोठं व्यापारी पेठेचं गाव आहे आणि या ठिकाणी हा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे। इथं जवळजवळ रस्त्यावर 3 फूट उंचीचं पाणी या ठिकाणी साचलं जातं। पाणी साचल्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला, त्याचे कमकुवतपणा आला, त्याच्यामुळे इथं गाड्या फसतात, एखाद्या फार मोठी गंभीर घटना घडण्याची दाट शक्यता आहे। इथं लहान मुलं शाळेला येणं जाणं असतं, त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची गंभीर घटना घडण्याची दाट शक्यता आहे। आता हा विषय बराच वेळा झालेला आहे, इथं वर्ल्ड बँकेने मध्ये काहीतरी काम केलं, 10-20 लाख रुपये खर्च केला असं ऐकलं जातं आहे, परंतु मूळ मुद्दा जो आहे की ती ज्या बंदिस्त गटारीमध्ये पाणी जायला पाहिजे ती गटारच बुजलेली आहे। ती गटार त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने उघडी केली पाहिजे आणि त्यावर पुन्हा उघडी करून पाणी गेल्यानंतर त्यावर झाकण टाकून ते पॅक केलं पाहिजे, तरच आपल्याला सुटणार आहे। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नेहमीच आमचा दोष नाही, आमचा संबंध आहे जर नेहमी म्हणत असाल तर या ठिकाणी आम्हाला ह्या प्रश्नाकरता मोठं जन आंदोलन उभा करावं लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर आहे या ठिकाणी या निमित्ताने सांगू इच्छितो।
तर निश्चितच या ठिकाणी ग्रामस्थ असतील, व्यापारी असतील, आक्रमक झालेले आहे. गेल्या वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे आणि रस्त्यावरती मोठा भविष्यात अपघात होऊ शकतो अशी भीती या ठिकाणी ग्रामस्थांना असल्यामुळं जर याच्यावर परमनंट उपाययोजना जर या संबंधित विभागाने केल्या नाही तर निश्चित मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभारणार असल्याचं ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. राष्ट्र सह्याद्रीसाठी सोपान भगत. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.